कॅम्ब्रिज चौकात जे आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर मात्र आता पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ आलेले आहेत, डॉक्टर कल्याण काळे आहेत. सर काय सांगाल, कुठेतरी हे आंदोलन चिरडण्याचं काम सरकारकडून केले जाते? निश्चित स्वरूपामध्ये हे सरकार महाराष्ट्रातलं सत्तेवर येत असताना संपूर्ण कर्जमाफी करू, लाडक्या बहिणीला 1,500चे 2,500 करू आणि यासोबतच युवकांना रोजगार कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अभिवचन दिले होते, त्यातलं एकही पूर्ण झालेलं नाही. लाडक्या बहिणीचे पैसे वाढले नाही, संपूर्ण कर्जमाफी झाली नाही, बेरोजगारांना रोजगार नाही, महिला सुरक्षित नाही, कायदा व सुव्यवस्थेचा सगळा धिंगाणा झालेला आहे. मंत्रिमंडळ हे भ्रष्टाचारात लिप्त आहे. अलिबाबा और 40 चोर अशी मंत्रिमंडळाची असणारी ही अवस्था आहे. हे झालं देवेंद्र फडणवीसच्या अनुषंगानं. ते सोंगड्याचं पात्र ते निभत आहेत, सातत्याने धादांत खोटं ते बोलत आहेत. आणि नरेंद्र मोदी जे आहेत हे या देशाला एक लागलेली दलिंद्री आहे आणि ते पंतप्रधान झाल्यापासून दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ, ते मिळाले नाही. प्रत्येक माणसाच्या खात्यात 15 लाख ते मिळाले नाही. 100 स्मार्ट सिटी त्याही झाल्या नाही. आणि यावर कळस म्हणजे राम मंदिरातून सोन्याच्या चांदीच्या विटा लंपास झाल्या आहेत. करोडो रुपयाची देणगी जी आहे ती लंपास झालेली आहे. सीसीटीव्ही फुटेज तिथलं गायब आहे. न खाऊंगा न खाणे दूंगा असं म्हणणारे नरेंद्र मोदी जे आहेत हे सपशेल आता कुठेतरी हे दरोडेखोर, चोर आणि या देशाचं वाटोळे करणारा एक महमूद गजनी या स्वरूपामध्ये जसं सोमनाथ मंदिर लुटलं तशाच स्वरूपाने आता मोदींनी लूट ही धार्मिक स्थळाची लावलेली आहे. एक मुंडकं जर आमचं कापाल तर 10 आणू असं सांगत असताना सिंदूरच्या ऑपरेशनमध्ये सैनिकांचं जे शौर्य आहे ते शौर्य हे लपवण्याचा प्रयत्न देखील हा केंद्रीय पातळीवर झालेला आहे. एकंदरीत लोकशाही ही गळचेपी सुरू आहे. मीनाक्षी नटराजनच्या अर्जाच्या रिजेक्शन नंतर आता लोकशाहीवर मोठं संकट आलेलं आहे. या तमाम मुद्द्यांच्या अनुषंगानं काँग्रेस आक्रमक स्वरूपामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहायला मिळते आहे. आणि काँग्रेस स्वतंत्र आंदोलन करत असताना इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीच्या आंदोलनामध्ये सातत्याने आम्ही सहभागी झालेलो आहे. जोपर्यंत लोकशाही टिकवण्याजवळ सरकार आम्ही आणत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही. चर्चा अशा आहे की 2029च्या निवडणुकीनंतर निवडणुका होतील की नाही असे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. निश्चित लोकशाही गुंडाळून ठेवायची आहे म्हणजे हुकुमशाही आणायची आहे. आणि आज कुठलाही संवाद नाही. आज वास्तविक पाहता अधिवेशन सुरू आहे. आमच्या आंदोलनाचा कॉल झाल्यानंतर आमदार होते, खासदार महोदय आमच्या सोबत होते आणि हा जनतेचा प्रश्न होता. सरकारकडून आमच्या खासदारांना, आमदारांना कुठेतरी शिष्टमंडळाची एक संवाद हा मुख्यमंत्र्यांनी साधायला पाहिजे होता. मात्र देशाचा कारभार हा लोकसभा आणि विधानसभेतून चालत नसून तो आता मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आणि मोदी हे स्वतःच हा निर्णय घेत आहेत. आता संघालाही बाजूला त्यांनी सारलेलं आहे. त्यामुळे हुकुमशाही ही सुरू झालेली आहे. म्हणून आता लोकसंसद ही रस्त्यावर सुरू करावं लागणार आहे. आणि आज औरंगाबाद या ठिकाणचं, संभाजीनगर या ठिकाणचं जे आंदोलन आहे हे त्याचीच असणारी कुठेतरी ही प्रचिती होती. संकट मोचक म्हणून महाजनाकडे पाहिलं जातं. मात्र ज्या ठिकाणी आंदोलन चालू होतं, पंढरपुरामध्ये आंदोलन चालू होतं, त्या ठिकाणी येऊन आश्वासन देणं म्हणजे किती मोठी दादांत खोटारडा माणूस आहे. म्हणजे कारण नेतृत्वच खोटं आहे. त्यामुळे सगळं त्यांचं संकटमोचनही खोटारडे आहेत. त्यांनी जे सांगितलं त्यांनी ते केलं नाही. एवढंच काय, ज्या व्यक्तीच्या देखरेखीखाली कुंभमेळ्याचं नियोजन नाशिकला सुरू आहे त्या कुंभमेळ्यातच मोठा भ्रष्टाचार आहे आणि त्या ठिकाणी दादांत खोटं बोललं जात आहे. त्यामुळे यांच्यावर भरोसा अजिबात या देशाच्या नागरिकांचा राहिलेला नाही. देवदेवतेच्या पैशावरती देखील डाल्ला मारायचं काम होतं. राम मंदिरामध्ये आपण जे बघताय ते सरळ सरळ आहे. गावागावात मंदिराची वर्गणी पाहिलेल्यांचे काय हाल होतात. आता गावातल्या वर्गणीच्यावर डल्ला मारणाऱ्या लोकांना जसं हद्दपार केलं जातं तसंच आता राम मंदिरातल्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगानं मोदींवर हद्दपार करण्याची वेळ आली आहे. काँग्रेस इथून पुढे आक्रमक भूमिका घेणार. या आधीही आक्रमक होती, आताही आक्रमक आहे, पुढे राहील. मागच्या आपण वर्षभरापासून पाहता आम्ही रस्त्यावर आहोत, आजही रस्त्यावर आहोत आणि उद्या राहू. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते हर्षवर्धन सपकाळ. ज्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन चालू होतं, या आंदोलन झाल्यानंतर मात्र पोलिसांनी या ठिकाणी त्यांना अटक केली होती, या ठिकाणी त्यांना घेऊन आले होते. त्यानंतर मात्र या ठिकाणी त्यांचे जे काही औपचारिक घेतल्यानंतर ते आता बाहेर पडतात. मात्र ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर मंदिराच्या पैशावरती देखील डल्ला मारला जात आहे आणि इथून पुढे देखील हे आंदोलन जे आहे ते काँग्रेस रस्त्यावर उतरून शेतकऱ्यासाठी लढा देणार असल्याचे वक्तव्य हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केलं आहे. संजय आयर, एलएस मराठी, छत्रपती संभाजीनगर. थँक्यू.